5 ग्रहांचा रणसंग्राम कुंभ राशीमध्ये होणार आहे. आणि धनुराशीच्या व्यक्तींनो, सध्या एक गोष्ट तुम्ही कोणालाही उघडपणे सांगत नाही, पण आतून ती सतत जाणवत राहते आणि तीच म्हणजे एकटेपणाची भावना आहे. लोक आजूबाजूला आहेत, तुमचं बोलणंही सुरू आहे, कामही चालू आहे, तरी मनाला आधार मिळत नाही. आणि कधी वाटतं की कुणी आपल्याला पूर्णपणे समजून घेत नाही, तर कधी स्वतःला प्रश्न पडतो की मी इतका वेगळा का वाटतोय किंवा मी इतकी वेगळी का आहे. हे भावनिक अंतर काही योगायोगाने निर्माण झालेलं नाहीये, यामागे स्पष्ट असे ग्रह संकेत आहे. धनु राशीसाठी कुंभ राशीतले जे 22 फेब्रुवारी नंतर येणारे जे ग्रह आहेत ना, ते तुमच्या विचारांना सतत बाहेरच्या दिशेने ढकलतील. नव्या कल्पना, नवीन दिशा, नवीन लोक. पण त्याच वेळी शनी मीन राशीतून 4थ्या भावातून तुमचं आत मन खेचेल. तो मग काय म्हणतो, थांबा, आधी आता थोडं स्थिर व्हा. आणि ह्या 2 विरुद्ध विचारांमध्ये तुम्ही अडकलेले जाताल. बाहेर वाटतं की पुढं जायचं आहे, पण आतून तुम्हाला सध्या तरी आधाराची गरज जाणवते आहे. कारण की 7म भावात गुरु जो आहे, तो योग्य माणसं तुमच्यापर्यंत आणून देतो, पण तोही अटी ठेवतो. त्यामुळे जुनी नाती काही तुटलेली नाही आहेत, पण ती पुरेशी वाटतही नाहीत आणि नवीन नाती लगेच जुळतही नाहीत. अशी तरी सध्याची परिस्थिती धनुराशीची आहे. म्हणून हा एकटेपणा लोक नसल्यामुळे नाहीये, तर जुळवून घेणारी ऊर्जा जी आहे ना, ती सध्या जुळत नाहीये म्हणून आलेला आहे. आणि हा काळ तुमचं मन कमजोर करत नाही हो, तो तुमचं खोटा आधार काढून टाकतो. ग्रह तुम्हाला एकटे करत नाही, ते तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक होण्यासाठी भाग पाडत आहेत. आणि जेव्हा तो टप्पा पूर्ण होतो, तेव्हा योग्य लोक आपोआप तुमच्या आयुष्यात येतात. तर ते टिकण्यासाठी नाही, तर तुमच्या सोबत चालण्यासाठी येतात. आणि धनुराशीच्या व्यक्तींनो, सध्या तुमचं मन जे आहे ते पुढे धावू पाहतं, पुढे धावायचं आहे, पण परिस्थिती तुम्हाला थांबवून विचार करायला लावत आहे ना. तुमची तर इच्छा आहे की दिशा बदलायची आहे, काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, पण आतून एक प्रश्न तुम्हाला सतत टोचत आहे की ती योग्य वेळ आत्ता आलेली आहे का. आणि हा गोंधळ जो आहे तो काही योगायोग म्हणता येणार नाही, हा ग्रहांचा तुमच्या मनावरती तयार झालेला पगडा म्हणता येईल. मग सध्या ग्रहांची परिस्थिती कशी आहे? धनुराशीसाठी कुंभ राशीचा भाव हा 3रा आहे, म्हणजे धाडसी भाव, प्रयत्न करणारा भाव, तुमचा संवाद आहे, तुम्ही घेतलेले निर्णय आहेत. 7व्या भावातून गुरुचं गोचर होते, म्हणजे मिथुन राशीतून गुरुचं गोचर होते, तिथून तुमचं पार्टनरशिप, नातेसंबंध, करार, वैवाहिक सौख्य आहे. आणि 4थ्या भावातून शनीचं गोचर होते, म्हणजे घर, कुटुंब आणि मानसिक स्थैर्य. याच्यावरती हा सर्व ग्रहांचा प्रभाव येईल. म्हणजे काय की हा काळ काही मोठं स्वप्न पाहण्याचा नाही, लहान पण ठोस पावलं टाकण्याचा असेल. आणि कुंभ राशीमध्ये 5 ग्रह, म्हणजे 3य भावातून, पराक्रम भावातून 5 ग्रह, त्याच्यामध्ये काही स्थैर्य तुम्हाला जाणवणार नाहीये. कारण की 3रा भाव काय दाखवतो, ऍक्शन. आणि ते कुंभ राशीत म्हणजे तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी प्रयोग करण्याच्या मनस्थितीत आहात. आता एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, रवीचा स्वभाव आहे आत्मविश्वास वाढवणे, शुक्राचा स्वभाव आहे तुम्हाला मोटिवेशन देणे, आणि बुधाचा स्वभाव आहे तुमच्याकडून बोलून घेणे, आणि मंगळाचा स्वभाव आहे तुम्हाला काही ना काहीतरी घाई करण्यास भाग पाडणे, आणि राहू तुम्हाला ओव्हर थिंकिंग करायला लावतो आणि एका भ्रमात, इल्युजनमध्ये अडकवतो. आणि हे सगळे एकत्र आल्यावर राहूचाच ताबा जो आहे तो या सर्व ग्रहांवर येतो. म्हणून व्यक्तींनो, लक्षात घ्या, सध्या तुमच्या डोक्यात 1 नाही, 2 नाही, खूप गोष्टी फिरत आहेत. कधी अचानक एक आयडिया सुचते आणि मग लगेच वाटते की हे करूया, आणि 5 मिनिटांनी तुम्हाला दुसरी आयडिया कोणतरी सुचवतं, तुमच्या डोक्यात घालतं किंवा स्वतःलाही सुचते, आणि त्यावेळेस पहिली आयडिया जी आहे ना, ती थोडी तुम्हाला पुसट झाल्यासारखी वाटायला चालू होते. फोन कॉल्स वाढलेले आहेत, तुमच्या मीटिंग्स वाढलेल्या आहेत, लोकांशी बोलणं सुरू आहे, पण मनाच्या आत एक वेगळीच अस्वस्थता तयार झालेली आहे. तुम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे, नुसतं बोलून तर थांबायचं नाहीये, पण त्याच वेळी मन काही तुमचं पूर्णपणे सेटलही होत नाहीये ना. आणि इथेच तर एक तुमची मानसिक चलबिचल होण्याचा धोका मला दिसून येतो. कारण की धनुराशीसाठी सगळ्यात मोठी अडचण जी आहे की त्यांच्यामध्ये येणारी कल्पना नाहीये, तर फॉलोअप घेणं ही त्यांची अडचण असेल. कारण की तुम्ही उत्साहात बोलता आणि स्वतःलाच म्हणता होईल, जमेल, पण नंतर काय होतं, तुमचं लक्ष दुसरीकडे जातं, तुम्ही तो विचारच विसरून जाता, आणि मग यातून काय घडू शकतं, तुमचे निर्णय अर्धवट राहतील. बघा, शब्द जास्त होतात आणि कृती कमी होते. एखाद्या वचनाला तुम्ही हो म्हणता आणि नंतर स्वतःलाच वाटतं की अरे बाबा, मी उगाच घाई केली ते वचन देण्यामध्ये. त्यामुळे प्रॉमिस सध्या करताना विचार करून करा,
कधी कधी चुकीच्या माणसावर विश्वास बसतो, कारण त्या क्षणी तो योग्य वाटलेला असतो. आणि एक लक्षात घ्या धनुराशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला एकटेपणा आहे आणि तो एकटेपणा घालवण्यासाठी तुमचे विश्वासू मित्र असतील, काही जुने मित्र असतील, त्यांचाही तुम्ही सल्ला घेऊ शकता. कारण की गुरुचं जे दृष्टिक्षेप आहे तो तृतीय भावावर आलेला आहे. त्यामुळे हा काळ काही धाडसाचा आहे, पण हा काळ बेजबाबदार धाडसाचा नाही आहे. आज एक पाऊल तुम्ही टाकण्याआधी थोडासा वेळ थांबा, कारण की तुमचं मेन तर नक्कीच वेगवान आहे. तुमच्यामध्ये ब्रिलियन्सी आहे, हुशार आहात आणि सध्या तेच तुमची काय करत आहे, कसोटी घेत आहे. मग याची सकारात्मक बाजू पण असते बरं का, की तुमच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागतो. हेच ग्रह जे आहेत ना, तुम्ही योग्य वापरले, योग्य दिशेने विचार केला तर तुमचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला संवादातून वेगवेगळ्या संधी येतील. लेखन असेल, बोलणं असेल, मार्केटिंग असेल किंवा तुमचं ट्रेनिंग असेल ना, ह्यात तुमचा फायदा होईल आणि स्वतःचं मत ठामपणे मांडता येईल. मग कॉन्फिडन्स जो आहे ना, तो हळूहळू वाढू शकतो. छोटा प्रयत्नही काय होईल, पुढे तुम्हाला मोठा मार्ग उघडून देतो. आता धनुराशीसाठी कसं आहे, सप्तम भावातून गुरु आहे आणि चतुर्थ भावातून शनी आहे आणि ह्यांचा एक संमिश्र प्रभाव खूप चांगला तुमच्यामध्ये परिणाम देईल. कारण की दोघंही एकमेकांच्या केंद्रात आहेत आणि केंद्र योग जो आहे गुरु आणि शनीचा, हा धनुराशीला अनेक अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग तर नक्की देईल. जरी हे 5 ग्रह तुमच्यासाठी अडचण तयार करत असले तरी गुरु आणि शनी तुमच्यासाठी दोघंही उभे आहेत केंद्रातले, तुम्हाला मार्ग काढून देण्यासाठी. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनो, सध्या तुमच्या आयुष्यात एक विचित्र पण महत्वाचा समतोल तयार झालेला आहे. एकीकडे गुरु 7व्या भावात तुम्हाला सांगतोय की एकट्याने नाही, तुम्ही योग्य लोकांसोबत पुढे जा. त्यामुळे मग काय होतं, अचानक योग्य व्यक्ती भेटते, एखादा सल्ला मिळतो किंवा जुने मित्र भेटतात किंवा कुणीतरी भागीदारीची ऑफर देते. पण हे सगळं अगदी काही मोकळं नसतं, प्रामाणिकपणे नसतं. त्या सल्ल्याबरोबर काही छुप्या अटी असतात आणि त्या नात्याबरोबर काही जबाबदारीही असतात आणि त्या भागीदारीत तुमची मॅच्युरिटी तपासली जाते. इथेच मग अनेकदा राहू भ्रम तयार करतो. समोरचा आपोआप सगळं तुम्हाला समजेल, कारण की काय होईल, गुरु इथे तुम्हाला स्पष्ट सांगतो की योग्य व्यक्ती निवडा, पण तुमचं संपूर्ण ओझं जे आहे ते कुणाच्या खांद्यावर टाकू नका. ब्लाइंड फेथ म्हणजे आंधळा विश्वास ठेवू नका तुम्ही. आता हा शनी चतुर्थ भावातून खोलवरती काम करतोय. बाहेर संधी दिसत असताना आत मात्र मन शांत नाहीये. घरात जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, आईच्या आरोग्याची काळजी आहे, घर संबंधित गोष्टींसाठी चिंता मनात राहते आणि कधी कधी स्वतःच वाटतं की सगळं मीच सांभाळतोय का. आणि हा ताण जो आहे ना, तो काही अडथळा नाही, तो इशारा आहे. त्यामुळे शनी इथे सांगतोय की आतून तुम्ही स्थिर नसाल तर बाहेर मिळालेली यश टिकणार नाही. म्हणूनच तो तुम्हाला हळूहळू घर, मन आणि भावनिक पाया मजबूत करायला भाग पाडत आहे. आणि ह्या 2 शनी आणि गुरु यांचा मिळून एक व्यावहारिक संदेश तुम्हाला असा आहे की बाहेर योग्य लोकांशीच हातमिळवणी करा, पण आतून तुम्ही स्वतःला विसरू नका. भागीदारी स्वीकारा, पण जबाबदारीपासून पळू नका. घर सांभाळणं फार महत्त्वाचं आहे, पण स्वतःला दोषही देऊ नका ना. आत्ता जर तुम्हाला असं वाटत असेल की एकीकडे संधी आहेत पण दुसरीकडे ओझं वाढतंय, तर समजा की आयुष्याचा पाया घडतोय. कारण जे यश घर आणि मनाच्या आधारावरती उभा असतं ना, तेच दीर्घकाळ टिकणार असतं आणि मनाला त्यातूनच समाधान मिळत असतं. मित्रांनो, मी मघाशीही सांगितलं की धनु राशीसाठी हे तृतीय भावातून जे 5 ग्रहांचं गोचर आहे ना, ते आयुष्यामध्ये एक वेगवेगळे पैलू तुमच्या समोर घेऊन येईल. जर तुम्ही कुठं अधिकारी म्हणून काम करत असाल, कोणते महत्त्वाचे निर्णय देणार असाल, कुठं सही करणारे अधिकारी असाल, सरकारी अधिकारी असाल, राजकारणी असाल, तर तुम्ही कोणताही भ्रम डोक्यात ठेवू नका. जे समोर आहे ते स्पष्टपणे वाचा आणि मग विचार करूनच त्याच्यावर निर्णय घ्या. कारण की धनुराशीच्या व्यक्तीनं सध्या करिअरमध्ये तरी आयुष्यात असा काही मोठा ब्रेक येणार नाही, पण सगळे एका रात्रीत बदलून जाईल असंही नाही आहे ना. आणि ते तुम्हाला जाणवत आहे, कारण तुम्ही प्रयत्न करत आहात, लोकांशी बोलत आहात, मीटिंग्स घेत आहात, पण मनात एक असा प्रश्न राहतो, हे सगळं कुठं जात आहे, याचं नक्की काय होतंय. आणि खरं सांगायचं तर काय की संधी सध्या येत आहेत, पण त्या जाहिरातीतून येत नाहीत ना, त्या तुमच्या ओळखीतून येत आहेत, नेटवर्किंगमधून येत आहेत, तुमच्या बोलण्यातून येत आहेत, तुमच्या रेफरन्समधून येत आहेत. कारण की तुम्ही प्रामाणिकपणा तेवढा दाखवलेला आहे. आणि कुणी अचानक सांगतं की एक काम आहे, बघायचं का करून, किंवा मी तुझं नाव पुढं सुचवलेलं आहे, आणि हे सगळं तुम्हाला छोटं वाटतं बरं का, पण याच ठिकाणी तुमचे पुढच्या संधीचे दरवाजे उघडलेले आहेत.
आणि इथेच एक वास्तव समोर येतं बरं का, की तुमची पार्टनरशिप, क्लायंट्स किंवा टीमबरोबर काम करताना काही गोष्टी स्पष्ट नसतील, तर मग पुढं गोंधळ होतो. कोण काय करणार, जबाबदारी कोणाची आहे, पैसे कसे येणार, हे सुरुवातीला तुम्ही ठरवत नसता आणि ठरवणारही नाही. तर नातं मग बिघडत जातं आणि आपण बोलून ठरवू, हा अप्रोच सध्याचा धोकादा आहे. जे काय असेल ते आत्ताच स्पष्ट केलं पाहिजे. नवीन काही तुम्हाला सुरू करायची इच्छा आहे ना, ती खरी आहे. पण ती इच्छा अनेक वेळा उत्साहावरती चालते, प्लॅनिंगवरती चालत नाही. मग काय होतं, सुरुवात होते, तुमची 2 आठवडे ऊर्जा असते आणि नंतर मग तुमची दिशाच हरवून जाईल. म्हणूनच सध्या ग्रह एकच गोष्ट सांगत आहेत, की नवीन गोष्ट जर सुरू करायची असेल, तर आधी ती कागदावरती उतरवा आणि मगच तुम्ही मैदानात उतरा. धनुराशीच्या व्यक्तींनो, तुमचा राशीस्वामी गुरु आहे. तुम्ही नेहमी न्यायदान करण्याचं काम करता. प्रत्येक गोष्टीकडे एक न्याय देण्याच्या भूमिकेतून बघत असता. जास्त बोलून कमी अंमलबजावणी सध्या तुम्ही करू नका. आणि एखाद्याला प्रॉमिस केली आणि ते नंतर टाळलं पूर्ण करणं, तर ते तुमच्यासाठी वाईट आहे. नंतर पाहू म्हणत एखाद्या गोष्टीमध्ये स्पष्टपणा टाळणे, यातनं तुमची विश्वासार्हता कमी होईल आणि भागीदारीत सगळं दुसऱ्याच्या विश्वासावरती सोडू नका. आणि हे सगळं मग सध्या काय करू शकतं, तुमचं नुकसान करू शकतं. त्यामुळे धनु राशीसाठी गुरुची जरी रास असली तरी तुमचे राशीस्वामी बुधाच्या राशीत म्हणजे मिथुन राशीत, शत्रू राशीत ते वक्री आहेत. त्यामुळे सध्या कुणावर विश्वास ठेवणं जे आहे ना भागीदारावरती, ते सध्या तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. त्याचबरोबर प्रत्येक ॲग्रीमेंट साधक असणं, पण ते स्पष्ट ठेवा. ठीक आहे, नेटवर्किंग करा, पण सगळ्यांवर विश्वास अजिबात ठेवू नका. छोटा प्लॅन करा, पण तो पूर्ण तरी करा ना. जास्त तुम्ही जर चिकित्सक पद्धतीने विचार करत बसला, तर आलेली संधीही निघून जाईल आणि वेळही निघून जाईल. त्यामुळे सल्ला घ्या, मित्रांचा सल्ला घ्या, भाऊ बहिणींचा सल्ला घ्या, आपल्या पतीचा सल्ला घ्या, कारण सप्तम भावातून गुरु आहे तुमचा राशीस्वामी. आधी तुम्ही करा आणि मगच बोला, ही सध्याची भूमिका तुमच्यासाठी योग्य राहील. कारण सध्या जे शांतपणे आणि नीट काम करत आहेत ना, तेच पुढच्या काही महिन्यात पुढे दिसणार आहे. याचबरोबर आर्थिक स्थितीचा एक संतुलित अंदाज तुमच्यासमोर मी मांडतो. उत्पन्न येत राहील, कॅश फ्लो जो आहे तो पण चालू राहील. फक्त घर खर्च, प्रवास आणि काही वैद्यकीय खर्च जे आहेत ते अचानक निघू शकतात घरामध्ये. मोठा धोका काही नाही आहे त्याच्यामध्ये. याचबरोबर स्पॅक्युलेटिव्ह जी गुंतवणूक असते ना, तुम्हाला कुठेतरी वाटतं चांगला परतावा मिळावा त्यामुळे गुंतवणूक, ते अजिबात करू नका तुम्ही. हा काळ मॅनेज करण्याचा आहे, एक्सपांड करण्याचा नाही. कोणतंही पैशाचं प्रलोभन जर तुमच्यासमोर उभं झालं तर त्यापासून 4 हात दूर राहा, अन्यथा नुकसान तयार आहे. कारण की मंगळ राहू पुढं तृतीय भावातून जातील. त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनो, हा काळ काही स्वप्न मोडत नाही. 22 फेब्रुवारी ते 3 एप्रिलपर्यंत तुम्ही फक्त शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडं थांबा, थोडं नीट विचार करा आणि मगच पाऊल पुढं टाका ना. ठीक आहे, दिशा बदलणं काही चुकीचं नसतं. मग दिशा तुम्ही विचारांचीही बदलू शकता, पण डोळे उघडे ठेवून बदल करणं हेच तर शहाणपण आहे ना. धनुराशीच्या व्यक्तींनो, आयुष्याच्या मार्गावर चालताना तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्या राशीचा जो राजा आहे, स्वामी आहे, ते बृहस्पती म्हणजे गुरु आहे. आणि तुम्ही त्याला जेव्हा जेव्हा बलवान ठेवताना त्यावेळेस तुम्हाला अनेक अडचणीतून तो गुरु मार्ग दाखवत असतो. मग ह्याच्या कार्मिक सिद्धांताच्या काही उपाय असतील तर त्याच्यामध्ये एक म्हणजे तुम्ही ज्ञानदान करू शकता. काही लोकांना तुम्ही शिकवा, जे काही अंधशाळेतली मुलं असतात किंवा अपंग मुलं असतात किंवा काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना शिकण्यासाठी पण आर्थिक अडचणी असते, त्यांना तुम्ही ज्ञानदान करण्याचं काम करा. त्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जेवढं ज्ञान तुम्ही आजकाल सोशल मीडियावरूनही तुम्ही इतरांना ज्ञान देऊ शकता. त्यातून तुमचा जो राशीस्वामी गुरु आहे ना, तो बलवान राहील, तो एक पॉलिश राहील. त्यामुळे तुम्ही महिन्यातनं एकदा का असं ना कुठंतरी तुम्ही व्हिजिट देऊन ज्ञानदान करण्याचा प्रयत्न करत जावा. त्यातून तुमचा राशीस्वामी अत्यंत बलवान राहील. या व्यतिरिक्त मग धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही गोमातेची जास्तीत जास्त सेवा करत जा, गुरु दत्तात्रयांची उपासना करत जा. त्यातून तुमचे कौटुंबिक अडचणी ज्या असतील त्या दूर होतील आणि गोमातेच्या सेवामुळे तुम्हाला काही प्रापंचिक नोकरीच्या ठिकाणी आर्थिक गोष्टींच्या अडचणी त्या पण दूर होण्यास मदत होत असतील. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला अशा काही लगेच बटन दाबलं म्हणजे लाईट लागली असे काही मार्ग तुम्हाला काढून देणार नाहीत. तुम्हाला त्या महिने ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्यातून मग कुठंतरी आपलं कर्म शुद्ध होत राहतं आणि मग परमात्मा आपल्याला कुठंतरी मार्ग दाखवत राहतो. कायम लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा राशीस्वामी गुरु हा तुमच्यापर्यंत नेहमी योग्य सल्ला पोचवत राहील आणि तो सल्ला कोणामार्फतही पोचू शकतो.
ते तुमचे भाऊ बहीण असतील, आई असेल, वडील असेल किंवा तुमचे मित्र असतील. पण हा सल्ला तुमच्यापर्यंत पोहोचलेला योग्य आहे का नाही हा परमात्मा ठरवतो. आणि त्या परमात्म्याला तुम्ही प्रसन्न ठेवण्यासाठी अशा प्रकारचं कर्म जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते तुम्ही केलं तर तो परमात्मा तुमच्यापर्यंत योग्य सल्ला पोहोचवेल. 22 फेब्रुवारी ते 3 एप्रिलपर्यंत हे जे मी तुम्हाला आत्तापर्यंत जे चित्र सांगितलं ते त्या काळात घडताना दिसून येईल. त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं शांत राहून चिंतन करा, विचार करा आणि नियोजन करा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.